गेल्या 5-6 वर्षांपासून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कात टाकण्याच्या मार्गावर आहे। सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी सिटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेत निदर्शने करून प्लास्टिकची बस आयुक्तांना भेट देण्यासाठी आणली होती, पण हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपायुक्त मुलानी यांनी दिल्यामुळे त्याबाबतचे निवेदन देण्यात आले। स्वातंत्र्यानंतर सोलापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा राज्यात 3ऱ्या क्रमांकावर होती। 600 कामगार या सेवेत दिवस रात्र काम करायचे। शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता। महानगरपालिका परिवहन सेवा ही सर्वसामान्यांना परवडेल अशी होती। या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे सोलापुरातील आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। सोलापूर शहरामध्ये विमान सेवा सुरू झाली, त्याचप्रमाणे सिटी बस सेवा सुद्धा सुरू होणे गरजेचे आहे। शहरातील हद्दवाढ भागामध्ये लोकसंख्या वाढल्याने अनेक नवीन नगरे, वसाहती स्थापन झाल्या। तिथपर्यंत जाण्या येण्यासाठी सिटी बसची सेवा कमी दरात परवडण्यासारखी होती। खाजगी रिक्षाने जाण्या येण्याकरता 100 ते 150 रुपये खर्च करणे सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखे नाही, पण नाईलाजास्तव नागरिकांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। शासनाने सोलापूर परिवहन विभागासाठी 100 ई बसेस मंजूर केल्या आहेत, पण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चार्जिंग सेंटर, बस डेपो आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे। आयुक्तांनी सोलापूर शहरातील नागरिकांचा अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न स्वतः जातीने लक्ष घालून सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहराध्यक्ष शिरीष जगताळे, जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे, जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर, जिल्हा सचिव सिद्धाराम सवळे, शहर सचिव सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, शहर संघटक कुणाल धोत्रे, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, दिलीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर वासियांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा ही गेल्या 5 वर्षापासून ठप्प आहे। त्यामुळे परिवहन सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी या आशयाचं निवेदन आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक प्रतिकात्मक बस माननीय आयुक्तांना देऊन निदर्शने करून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। कारण सोलापूरची विमान सेवा सुरू झाली, पण गेल्या 5-6 वर्षापासून ठप्प असलेली परिवहन सेवा अद्याप काय सुरू झाली नाही। मूठभर लोकांसाठी विमान सेवा सुरू झाली, पण हजारो नागरिकांना फायदेशीर असलेली सोलापूर महानगरपालिकेची परिवहन सेवा ही सोलापुरातील आमदार, खासदार, पालकमंत्री आणि महानगरपालिका प्रशासनाच्या घिसाई कारभारामुळे व त्यांचे दुर्लक्ष केल्यामुळे ही सेवा ठप्प होती। पण सध्या महागाई खूप वाढलेली आहे। हद्दवाढ भागामध्ये अनेक नवीन नगरे, वसाहती स्थापन झालेली आहेत। तिथपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना खासगी वाहनाने सुमारे 150 ते 200 रुपये मोजावे लागते। जर परिवहन सेवा सुरू असली तर फक्त 25 ते 30 रुपयात त्यांना आपल्या घरी ये जा करण्यासाठी मदत होते। त्यामुळं आमच्या सोलापूर वासियांची लोकभावना ऐकून आम्ही आयुक्त साहेबांना व उपायुक्त साहेब यांना विनंती केली की तुम्ही तात्काळ ज्याप्रमाणे विमान सेवा सुरू झाली त्या धर्तीवर तात्काळ लक्ष देऊन या बस सेवा सुरू करा। कारण ई बस सेवा ही 100 ई बस सेवा सोलापूरला मंजूर झालेली असं कळतं, पण महानगरपालिकेच्या घिसाई कारभारामुळे चार्जिंग स्टेशन डेपोचं काम अत्यंत संत गतीने सुरू आहे। ते युद्ध पातळीवर व्हावे आणि लवकरात लवकर परिवहन सेवा ही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमध्ये सुरू करावी अशी संभाजी ब्रिगेडनं मागणी केलेली आहे। जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड संघटना मागील बऱ्याच दिवसांपासून संभाजी ब्रिगेडकडे सर्वसामान्य लोकांकडे सोलापूरच्या बस सेवेसंदर्भात अनेकदा तक्रारी आलेल्या होत्या। त्यांच्या तक्रारीची बाब गांभीर्य लक्षात घेऊन आज सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब यांना परिवहन सेवा सुरू करावी, सोलापूर शहरात सिटी बस सुरू करावी यासाठी सिटी बस
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।